नमस्कार. आज आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा नवीन टॉपिक पाहणार आहोत. तर यामध्ये लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. आता सुसंगत म्हणजे नक्की काय? एक वाक्य असेल आणि त्या वाक्याचा संबंध जोडून नवीन वाक्य तयार केलं जातं, याला सुसंगत असे म्हणतात. परिच्छेदातील वाक्य विचारांचा एक क्रम असतो. प्रत्येक वाक्य एकमेकांशी संबंधित असते. प्रत्येक वाक्य एकमेकांशी संबंधित असते. यालाच सुसंगत वाक्य परिच्छेद असे म्हणतात. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद बहुधा 3 वाक्यांचा असतो. आता एक्झाममध्ये जर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तुम्हाला आलाच तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावरती 3 प्रश्न विचारले जातात व त्यावर 3 प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न सोडवताना त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्या. आता हा प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? त्यातील क्रिया यावरती लक्ष द्यायचं आहे. सर्व वाक्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रत्येक प्रश्नाचा योग्य तो पर्याय निवडा. प्रश्न सोडवताना 3ही वाक्ये काळजीपूर्वक व सलग वाचा. घाईघाईने एकच वाक्य वाचून रिकाम्या जागेसाठी पर्यायाची निवड करू नका. म्हणजेच तुम्हाला आधी जे 3 वाक्य दिलेली आहेत, तिन्ही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानंतर उत्तरावरती गोल करायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते म्हणून पटकन गोल करून मोकळं व्हायचं नाही. आधी तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि त्यानंतरच पर्यायाच्या उत्तरावरती तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पहा, तुम्हाला इथे नमुना प्रश्न दिलेले आहेत. तर आपण सुरुवात करूयात या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, अश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे डॅश हा होय. आता यासाठी तुम्हाला मराठी महिने आणि मराठी महिन्यांमध्ये कोणते कोणते सण येतात, कोणत्या महिन्यात कोणता सण येतो हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अश्विन महिना. आता अश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे कोणता आहे? दसरा. पहा, आता ऑप्शन आहे का? संक्रांत, 2 दसरा, 3 दिवाळी, 4 गुढीपाडवा. तर त्यातला अश्विन महिन्यात येणारा सण हा कोणता आहे? दसरा आहे. आणि दसऱ्याला आपण एकमेकांना सोने वाटतो, घरोघरी शस्त्रांची पूजा करतात. या दिवशी सोने म्हणून डॅश पाने देतात. या दिवशी सोने म्हणून कोणती पाने देतात? पहा, आता आधी आपण काय करायचं आहे? 3ही प्रश्न वाचायचे आहेत आणि मग त्यांचा संबंध जोडायचा आहे. पहिला प्रश्न काय होता? अश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे कोणता? हो की नाही? आता आपल्याला ह्याचं उत्तर तर नक्की माहिती आहे का? तुम्हाला मराठी महिने पाठ आहेत का? तर त्याआधी दुसरा प्रश्न पण वाचून घ्या. या दिवशी सोने म्हणून डॅशची पाने देतात. आता सोने म्हणून पानं वाटतात, तो सण कोणता आहे? आता आपण संबंध जोडायचा आहे. आता आपण तिसरा प्रश्न सुद्धा वाचून घेऊयात. या दिवशी डॅशची पूजा करतात. पहा, आता कोणत्या सणाला आपण शस्त्रांची पूजा करतो? कोणत्या दिवशी आपण पानं वाटतो? आता असा सण कोणता? असा आपण संबंध लावायचा आहे. तर आपण पहा, सोनं म्हणजेच आपट्याची पानं आपण सोने म्हणून वाटतो. आपट्याची पानं आपण काय करतो? सोनं म्हणून वाटतो. आणि कधी वाटतो ती? दसरा. कधी वाटतो? दसऱ्याला वाटतो. दसऱ्याच्या दिवशी आपण विद्येची पूजा करतो, आपली सरस्वतीची पूजा करतो.
घरात असणाऱ्या शस्त्रांची पूजा करतो, हो की नाही? म्हणून अश्विन महिन्यात येणारा सण म्हणजे कोणता आहे? दसरा आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दसरा. प्रश्न क्रमांक 2, या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने वाटतात. आता या दिवशी सोनं म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी काय वाटतो? आपट्याची पानं वाटतो. प्रश्न क्रमांक 3, या दिवशी डॅश पूजा करतात. आता दसऱ्याच्या दिवशी कसली पूजा करतात? शस्त्रांची, बैलांची, मोरपिसांची की वृक्षांची? शस्त्रांची. कसली पूजा करतात? शस्त्रांची. त्यानंतर आपण दुसरा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पाहूयात. पहा, आधी आपण हे तीनही प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊयात आणि मग त्याचा सहसंबंध जोडूयात. 1, भारताचा राष्ट्रीय पक्षी डॅश हा आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी डॅश हा आहे. 1, कबूतर. 2, मोर. 3, राजहंस. 4, लांडोर. आता तुम्हाला राष्ट्रीय पक्षी तर नक्कीच माहिती असेल, तरीही लगेच उत्तर सांगायचं नाही. प्रश्न क्रमांक 2, तो डॅश देवीचे वाहन आहे. 1, सरस्वती. 2, लक्ष्मी. 3, पार्वती. 4, दुर्गा. 3, त्याच्या ओरडण्याला डॅश म्हणतात. मोराचं जे ओरडणं असतं त्याला काय म्हणतात? पहा, आता पहिला आधी आपण हा प्रश्न सोडवून घेऊयात. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. कोणता आहे? मोर. मग प्रश्न क्रमांक 1, त्याचं उत्तर काय आहे? 2, आपला नॅशनल बर्ड. ओके, भारताचा नॅशनल बर्ड, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. म्हणून मग पर्याय क्रमांक 2ला तुम्हाला गोल करायचं आहे. तो डॅश देवीचे वाहन आहे. आता मोर, तुम्ही जर पाहिलं असेल, सरस्वती देवी ही कशावरती बसलेली आहे? मोरावरती. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरस्वती. तर मग आपल्याला काय करायचं आहे? पर्याय क्रमांक 1 व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 3, त्याच्या ओरडण्याला डॅश म्हणतात. मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात? केकारव. काय म्हणतात? केकारव. मग त्याच्या ओरडण्याला केकारव असे म्हणतात. आता आपण पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पाहूयात. 1, संत डॅश यांनी दासबोध ग्रंथ लिहिला. 1, एकनाथ. 2, तुकाराम. 3, रामदास. 4, ज्ञानेश्वर. पहा आता इथे एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि रुक्मिणी स्वयंवर हे ग्रंथ लिहिलेत. तुकाराम महाराजांनी अभंग गाथा, तुकाराम गाथा लिहिलेली आहे. तर रामदास स्वामी याने दासबोध व मनाचे श्लोक हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. रामदास स्वामींनी दासबोध व मनाचे श्लोक हे लिहिलेले आहेत. 4, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. तर आपलं पर्याय क्रमांकाचं उत्तर काय आहे मग? रामदास. संत रामदास यांनी दासबोध ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 2, याच संतांनी डॅश सुद्धा लिहिले आहे. आता पहा, पसायदान हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. पसायदान हे कोणी लिहिलेलं आहे? संत ज्ञानेश्वर महाराज. अभंग हे तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत.
गवळण ही एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे, तर मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 2चा पर्याय क्रमांक आहे 4. 3. बलोपासनेचे महत्त्व समजावे यासाठी रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिरे सुद्धा उभारली. कोणती मंदिरे उभारली? हनुमानाची मंदिरे सुद्धा यांनी उभारलीत. तर प्रश्न क्रमांक 3चा पर्याय क्रमांक आहे 1. त्यानंतर पुढे पहा, दुसरा आपण परिच्छेद पाहूयात. घोडा हा डॅश प्राणी आहे. घोडा हा डॅश प्राणी आहे. 1. रानटी, 2. हिंस्र, 3. क्रूर, 4. पाळीव. आता घोडा हा पाळीव प्राणी आहे. घोडा हा कोणता प्राणी आहे? पाळीव प्राणी आहे. 2. घोड्याच्या पिल्लाला डॅश म्हणतात. 1. शिंगरू, 2. कोकरू, 3. पारडू, 4. वासरू. आता घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1. 2. कोकरू हे बकरीच्या पिल्लाला, शेळीच्या पिल्लाला म्हणतात. पारडू हे म्हशीच्या पिल्लाला बोलतात. आणि वासरू हे गाईच्या पिल्लाला बोलतात. म्हणून प्रश्न क्रमांक 2चा पर्याय क्रमांक आहे 1. प्रश्न क्रमांक 3. घोड्याच्या राहण्याच्या जागेला डॅश म्हणतात. 1. गोठा, 2. घरटे, 3. तबेला, 4. गुहा. आता पहा, गोठ्यामध्ये गाय राहते, बैल राहतो. ओके. 2. घरट्यामध्ये चिमणी राहते, म्हणजे पक्षी राहतात. 3. तबेल्यामध्ये घोडा राहतो. घोड्याच्या बांधण्याच्या जागेला तबेला असे म्हणतात. 4. गुहेमध्ये कोण राहतो? वाघ, सिंह हे गुहेमध्ये राहतात. तो घोड्याच्या राहण्याच्या जागेला तबेला असे म्हणतात. त्यालाच पागा असे सुद्धा म्हणतात. घोड्याच्या राहण्याच्या जागेला तबेला किंवा पागा असे म्हणतात. तर मग आपला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 3 तबेला. आता पुढे पहा, तुम्हाला 3 परिच्छेद अजून आहेत, याचा तुम्ही सराव करायचा आहे. ओके. या पुढील 3 परिच्छेद जे आहे त्याचा तुम्ही काय करायचा आहे? सराव करायचा आहे.